ऑन येतं. सर, आज अजित पवारांचा दुःखद निधन झालेला आहे. आज सकाळी टी व्हीवरील बातम्या बघत असताना अचानक अजितदादाच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी टी व्हीवर पाहिली आणि एकदम मनाला त्या ठिकाणी धक्का बसला की अजितदादाचा आणि माझी ओळख जवळपास 1990पासून आणि 95पासून 15 वर्ष विधानसभेमध्ये मी 5 वर्ष सत्तेमध्ये आणि 10 वर्ष ते मंत्री असताना आमदार म्हणून काम केलं. अजितदादाचा स्वभाव अतिशय स्पष्ट वक्तेपणाचा स्वभाव होता. अतिशय हार्डवर्क करणारा एक नेता मी त्यांना म्हणून ओळखतो. अगदी सकाळी 6:30 वाजेपासून त्यांच्या लोकांच्या भेटीगाठी आणि कामं व्हायच्या वेळेला अतिशय महत्त्व देणारापैकी ते एक होते. आणि स्पष्ट वक्ताबद्दल जर झालं तर अगदी कोणी असेल, काम होण्यासारखं असेल तर ताबडतोब फोन करून किंवा एका मिनटामध्ये ते कोणाचंही काम करून द्यायचे आणि न होण्यासारखं असेल तर अगदी स्पष्ट सांगायचे की हे काम होणारं नाही, तू याच्यासाठी माझाही वेळ घेऊ नको, तुझाही वेळ खर्च करू नको. म्हणजे इतका सरळ, स्पष्ट आणि मोकळ्या स्वभावाचे ते होते. खरं म्हणजे त्यांच्या या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या योजना राबवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान होतं. आज त्यांच्या निधनामुळं निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्राच्या सगळ्या विकासाच्या याच्यावरसुद्धा निश्चित परिणाम होणार आहे. खऱ्या अर्थानं ते राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आज त्यांच्या या अपघाती दुःखद निधनामुळं सगळ्यांनाच एकदम शॉकिंग सारखं त्या ठिकाणी वाटलेलं आहे. आजही एका वेळेस आपण विचार करतो, असं वाटतं की अजितदादा कुठेतरी कार्यक्रमामध्ये असतील, मिटिंगमध्ये असतील, म्हणजे अजूनही आपल्या मनाला ते आपल्यातून गेल्याचं पटत नाही. पण शेवटी नियतीचं आपल्याला मान्य करावं लागतं. आज त्यांच्या या अपघाती निधनामुळं संपूर्ण देशभरातील त्यांचे चाहते असतील, महाराष्ट्रातील त्यांचे चाहते असतील, त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल, यांच्यावर जो एक फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ईश्वर त्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव. मी सुद्धा माझ्या परिवाराच्या वतीनं, शिवसेना पक्षाच्या वतीनं, आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एखादी अशी आठवण जे खास तुमच्या लक्षात आली असेल ती? खरं म्हणजे अनेकदा अजितदादाच्या माझ्या भेटी झाल्या, अनेकदा त्यांच्यासोबत बोलण्याचा योग आला आणि मी अगोदरही सांगितलं की अगदी हसतमुख त्यांचा चेहरा नेहमी राहायचा. आल्यानंतर मी जितक्याही वेळेत भेटायला गेलो, मी आमदार असतानासुद्धा अतिशय सन्मानानं ते बोलायचे. मी अनेकदा त्यांच्या मंत्रालयामध्ये भेटायला गेलो असताना अगदी आलेल्या माणसाचं माझंसुद्धा उभं राहून ते स्वागत करायचं. त्यावेळं त्यांचं मन किती मोठं होतं, किती एक दिलदार व्यक्तिमत्व त्यांचं होतं, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे.